आहेत सगळे मस्त ना, आम्ही पण मस्त मजेत आहे. तर 4-5 दिवस काय माझा व्हिडिओ पडला नाही, कारण आम्ही भावाच्या लग्नाच्या गोंधळात होतो. तर आज निघालोय देवदर्शनाला, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. चला. तर बघा मंडळी, आम्ही देवदर्शनाला म्हणलेलं मी, तर पहिल्यांदा आम्ही माहेरच्या कुलदैवताला आलोय. तर हे सोनारीच्या भैरवनाथाचं मंदिर आहे, माहेरचं कुलदैवत. आधी पहिल्यांदा आम्ही इथलं देवदर्शन करायचं ठरवलं आणि मग नंतरचं पुढचे तुम्हाला व्हिडिओ मी टाकत राहणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. मंडळी, भैरवनाथाचं दर्शन झालं. मग इथं वडिलांची शेती आहे, त्या शेतात देव आहेत, त्या देवासाठी पण दर्शन घेण्यासाठी आलो. तर ही बघा शेती वडिलांची. इथं एक तुकडं आहे आणि पलीकडे एक तुकडं आहे. तर चला बघू तिकडं पण काय केलंय ते. मंडळी मगाच्या व्हिडिओत माझ्याकडून चुकून सोनारीच्या भैरवनाथाचं मंदिर बोलण्यात आलं. तर ते कंडारी मधल्या भैरवनाथाचं होतं आणि हे सोनारी मधल्या भैरवनाथाचं मंदिर आहे बघा. इथं माकडं ही भरपूर असतात बघायला. बघताय नुसतं माकड कसे बसल्यात बघा इथं मंदिरात. बरेच माकड इथं. इथं वरती एक बसलंय, इथंही बसलेत, तिकडं पण आहेत बरेच बसलेली. गावाकडच्या सोनारी कंडारीच्या भैरवनाथाचं दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही येडेश्वरी मंदिराकडे आलो. येडाईचं मंदिर आहे हे. तर मंडळी बघा, आम्ही आता येडायला आलोय, दर्शन करून खाली निघालोय. आता इथून पुढे आम्ही तुळजापूरच्या दर्शनाला जाणार आहे. तर तिथला पण व्हिडिओ मी टाकणार आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा मंडळी, तुळजापूरला आम्ही पोचलो. आता सगळेजण एकत्र एका जागेवर येण्यासाठी कोण पुढं कोण मागं असल्यामुळे इथं उभं राहिलो आम्ही. आता सगळे इथं एका जागेवरती आल्यावर दर्शनासाठी आतमध्ये जायचं. तर मंडळी बघा, आत्ता 8:45 वाजलेत. तर आम्ही आता आमच्या माहेरच्या खंडोबाला आलोय, बाळ्याचा खंडोबा. आता इथं शेवटचं दर्शन आहे. अक्कलकोटचा काय व्हिडिओ काढायचा लक्षात राहिला नाही, त्यामुळे तो राहिला. तर मंडळी हे बघा, खंडोबाच्या आतमधल्या परिसरातलं वातावरण आहे. खूप छान वाटलं, एकदम शांतता, काही गर्दी नाही, दर्शन पण छान झालं. आणि आता आम्ही हे दर्शन करून इथलं आता घरी निघणार आहे. चला बाय.